गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पार्टिसिपेट होत आहे. वेट करू. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. Good morning, sir. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मीटिंग घेऊ. मीटिंग घेऊ. हॅलो, आवाज येतोय? Yes sir. येस. Yes, sir. येतोय आवाज. Let's start. The day before yesterday, we were started order number 7. Order number 7 name is order number 7 name Plent. आपण परवा प्लेंट ही ऑर्डर स्टार्ट केली होती. प्लेंट. तर प्लेंट मध्ये आपण रूल फर्स्ट पाहिला तर आपण एक परत एकदा रिव्हिजन घेऊया त्याची. फर्स्ट रूलची नेम आहे ह्या ऑर्डरचे प्लेंट. रूल फर्स्ट पर्टिक्युलर टू बी कंटेंट इन अ प्लेंट. एखादा प्लेंट आहे आणि तो प्लेंट होण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असले पाहिजे हा रूल फर्स्ट सांगतो. ऑर्डर 7 रूल फर्स्ट पर्टिक्युलर्स टू बी कंटेंट इन अ प्लेंट. तर पर्टिक्युलर कुठले कुठले असले पाहिजे तर फर्स्ट आहे द नेम ऑफ अ कोर्ट इन विच द सूट इज ब्रॉट. द नेम ऑफ अ कोर्ट इन विच सूट इज ब्रॉट. की त्या कुठल्या कोर्टात तो सूट ब्रॉट झालेला आहे दाखल केलेला आहे त्या कोर्टाचं नाव. सेकंड नेम डिस्क्रिप्शन प्लेस ऑफ अ रेसिडेन्स ऑफ अ प्लेंटिफ. परत त्याच्या खाली असतं नेम डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ अ रेसिडेन्स ऑफ द प्लेंटिफ. प्लेंटिफचं नाव डिस्क्रिप्शन आणि प्लेस ऑफ रेसिडेन्स. प्लेंटिफचं नाव डिस्क्रिप्शन आणि प्लेस ऑफ रेसिडेन्स. त्याचबरोबर त्याच्या खाली असतं नेम डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ अ डिफेंडंट. त्याच्या खाली काय असतं वर्सेस डिफेंडंटचं नाव असतं. डिफेंडंटचं डिस्क्रिप्शन असतं आणि प्लेस ऑफ रेसिडेन्स असतो. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट वेअर प्लेंटिफ ऑर डिफेंडंट इज अ मायनर. जर प्लेंटिफ किंवा डिफेंडंट ह्या दोन्हीपैकी एक कोणीही मायनर असेल तर ते तसं सांगणारं स्टेटमेंट असलं पाहिजे. म्हणजेच काय की अपका आपण म्हणतो ना अज्ञान पालन करता तर नेक्स्ट फ्रेंड किंवा गार्डियन असं तिथे एक लाईन असली पाहिजे की सो अँड सो प्लेंटिफ किंवा सो अँड सो डिफेंडंट काय मायनर आहे अनसाउंड माइंड आहे तर त्याच्या वतीने हा पर्सन काय झालेला आहे ऑथोराइज्ड पर्सन आहे. मग तो प्लेंटिफ असेल किंवा डिफेंडंट असेल. त्याचबरोबर नेक्स्ट आहे द फॅक्ट कॉन्स्टिट्युटिंग द कॉज ऑफ ऍक्शन अँड व्हेन इट इज अरोज. आणि त्यानंतर काय सांगितलं जातं की फॅक्ट्स केले जातात. फॅक्ट सांगितले जातात त्या केसच्या. त्या प्लेंटिफचा रिलीफ कशाच्या फॅक्ट्स वरती बेस्ड आहे त्याचा पूर्ण नॅरेट केलेले असतात फॅक्ट्स. आणि त्याच्यानंतर कॉज ऑफ ऍक्शन असते. कॉज ऑफ ऍक्शन की हे दावा करण्यासाठी कारण काय झालेलं आहे हे सांगितलं जातं. कॉज ऑफ ऍक्शन. कॉज ऑफ ऍक्शन आणि व्हेन इट अरोज. आणि ते कॉज ऑफ ऍक्शन कधी अरोज झालेलं आहे कधी निर्माण झालेलं आहे किंवा कधी कॉज झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे द फॅक्ट शोईंग दॅट द कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन. आणि अशा फॅक्ट्स सांगितल्या असतात पुढे की ह्या कोर्टाला ते ज्युरिडिक्शन आहे. फॉर एक्झाम्पल सपोज सिव्हिल सूट असेल आणि सिव्हिल सूट इम्युएबल प्रॉपर्टी संदर्भात असेल तर असं सांगितलं येतं की सदर इम्युएबल प्रॉपर्टी ही सदर मेहरबान कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे न्याय क्षेत्राच्या कक्षेत आहे. त्याच्यामुळे हा दावा
सदर न्यायालयाला चालवण्याचा अधिकार आहे असं सांगितलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे असतं द रिलीफ विच द प्लेंटिफ क्लेम्स. प्लेंटिफ कुठले कुठले क्लेम्स रिलीफ करतोय, क्लेम करतोय ते सांगितलं असतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रेयर क्लॉज, की प्लेंटिफला काय मागणी आहे, त्याची प्रेयर काय ते परत सांगितलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं असतं वेअर द प्लेंटिफ हॅज अलाउड टू सेट Hello. ऑफ. आता आपण Sir, can you repeat? Hello. Sir, can you repeat the order number? ऑर्डर नंबर 7 आपण स्टार्ट करूया प्लेंटिफची, प्लेंटची Okay. ऑर्डर नंबर 7. Okay, thank you. Sir. Continue. ठीक आहे. त्याचबरोबर रिलीफ झाल्यानंतर पुढे लास्ट पॅरा असतो की प्लेंटिफ हॅज टू अलाउड सेट ऑफ रिलिंग्विश पोर्शन ऑफ क्लेम. लास्टला सांगितलेलं असतं की सपोज प्लेंटिफला जर काही सेट ऑफ करायचं असेल, काही रिलिंग्विश करायचं असेल तर ते पण सांगितलेलं असतं त्यात. अशा प्रकारे प्लेंट असतो. असे इन्ग्रेडियंट प्लेंट्स मध्ये असतात. त्यानंतर सेकंड रूल आहे, सेकंड रूल ऑफ ऑर्डर 7. सेकंड रूल ऑफ ऑर्डर 7 दॅट इज इन मनी सूट्स. जर तो मनी सूट असेल, फॉर एक्झाम्पल रिकव्हरी ऑफ मनीसाठी असेल, मनी सूट असेल, तर त्या सूट मध्ये काय असलं पाहिजे, वेअर द प्लेंटिफ सिक्स द रिकव्हरी ऑफ मनी द प्लेंटिफ शाल स्टेट प्रिसाइज अमाऊंट क्लेम्ड. स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की जर तो मनी सूट असेल तर तिथं द प्लेंट शाल स्टेट प्रिसाइज अमाऊंट क्लेम. प्लेंट मध्ये स्पष्ट शब्दात ती प्रिसाइज अमाऊंट सांगितलेली असते. फॉर एक्झाम्पल एक मनी सूट आहे आणि मनी सूट रिकव्हरी ऑफ मनी सूट आहे, तर तिथं मनी रिकव्हर करायचं आहे, तर मग मनी किती असल्या असं म्हणजे इनअम्बिग्युअस किंवा असं संदिग्ध असं सो अँड सो मनी मला पाहिजे असं नसलं पाहिजे. तर तिथं पर्टिक्युलर प्रिसाइज अमाऊंट स्पेसिफिकली मेन्शन केली असते. मग एकतर कमी असेल जास्त असेल पण अमाऊंट प्रिसाइजली मेन्शन असली पाहिजे, असं असंदिग्ध नसलं पाहिजे तिथं. म्हणजे जो प्लेंट आहे तो प्लेंट मनी रिकव्हरी संदर्भात आहे, तर तिथं मनी स्पष्ट शब्दात सांगितलं पाहिजे. मग सो 1 लाख 2 लाख व्हॉट एव्हर मे बी, किती असेल तो रकमेचा मनी सूट. पुढे सपोज तो सूट मनी मेन्स प्रॉफिट असेल, आपण मेन्स प्रॉफिट तर पाहिलेलंच आहे की सपोज इलिगल पोझिशन डिस्पोजेस केलं असेल त्या प्लेंटिफला, तर त्या प्लेंटिफच्या बाजूने नंतर निकाल लागला आणि त्यावेळेस प्लेंटिफ काय करतो, पोझिशन पण मागतो आणि मेन्स प्रॉफिट पण मागतो. मेन्स प्रॉफिट मध्ये आपण म्हटलं होतं की सपोज घर असेल तर त्याचं रेंट पण मागू शकतो तो जेव्हापासून त्याला डिस्पोजेशन केलं असेल, किंवा एखादं जर फार्म असेल तर फार्म मध्ये त्याने क्रॉप्स घेतले असते, तर त्यानं काय करतो, एकतर पोझिशन पण मागतो आणि त्याला केव्हापासून तिथं डिस्पोजिशन केलं होतं त्या फार्म मधून, मग ते किती इयर अॅन्युअल किती त्याचा इन्कम त्याचा लॉस झालेला आहे तो पण काय करू शकतो, मेन्स प्रॉफिटच्या अनुषंगाने मागू शकतो. मग इथे जर सपोज तो मेन्स प्रॉफिट मागत असेल किंवा आणखीन काही अशा अमाऊंट मागत असेल, तर ती जी काय अमाऊंट आहे व्हॉट एव्हर मे बी अमाऊंट असेल किंवा ते मेन्स प्रॉफिट कसं पण असेल, तर तिथं ते एक्झॅक्ट अमाऊंट मध्ये सांगणं गरजेचं असतं. एक्झॅक्ट त्याची अमाऊंट 5,000 मेन्स प्रॉफिट, 6,000 मेन्स प्रॉफिट, 10,000 मेन्स प्रॉफिट, असं नुसतंच मेन प्रॉफिट मला देण्यात यावं असं नसतं प्लेंटमध्ये. तर तिथं स्पेसिफिकली अमाऊंट, रक्कम, नंबर तिथं सांगितलेला असतो. असं प्लेंटमध्ये असलं पाहिजे, असा रूल सेकंड सांगतो. त्यानंतर थर्ड रूल आहे वेअर द सब्जेक्ट मॅटर ऑफ अ सूट इज इम्युएबल प्रॉपर्टी. आता सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट मध्ये काय की सिव्हिल सूट कशा संदर्भात आहे, इम्युएबल प्रॉपर्टी संदर्भात आहे. तर त्या इम्युएबल प्रॉपर्टी संदर्भात सब्जेक्ट मॅटर, त्या सूट त्या दाव्याचा सब्जेक्ट मॅटर विषय आहे, सूट इज इम्युएबल प्रॉपर्टी, इम्युएबल प्रॉपर्टी आहे त्या दाव्याचा विषय, काय आहे, इम्युएबल प्रॉपर्टी आहे. तर मग इम्युएबल प्रॉपर्टी जेव्हा जेव्हा दाव्याचा विषय असतो त्यावेळेस हा रूल 3 सांगतो पहा, वेअर द सूट सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट इज अ इम्युएबल प्रॉपर्टी. तर सूट इम्युएबल प्रॉपर्टी संदर्भात आहे. द प्लेंट शाल कंटेन डिस्क्रिप्शन ऑफ अ प्रॉपर्टी. त्या प्लेंट मध्ये त्या प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, प्रॉपर्टी सफिशियंट टू आयडेंटिफाय, की त्या डिस्क्रिप्शन नुसार ती प्रॉपर्टी आपल्याला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक शिवाजीनगर एरियातली प्रॉपर्टी आहे आणि ते घर आहे, सपोज बंगलो आहे, तर त्या बंगलोचं पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन असलं पाहिजे की ते जेणेकरून त्या डिस्क्रिप्शन नुसार ती प्रॉपर्टी आयडेंटिफाय करता आली पाहिजे. द प्लेंट शाल कंटेन डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी, प्लेंट मध्ये त्या प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, सफिशियंट टू आयडेंटिफाय अँड इन केस ऑफ प्रॉपर्टी कॅन बी आयडेंटिफाईड, आणि ती प्रॉपर्टी आयडेंटिफाईड झाली पाहिजे बाय द बाउंड्रीज ऑर नंबर ऑफ रेकॉर्ड ऑफ सेटलमेंट. एकतर तिथं आयडेंटिफाय आणखीन कसं असलं पाहिजे, अशी आयडेंटिफाईड झाली पाहिजे, तिथे नंबर, तिथं बाउंड्रीज पण सांगितलं पाहिजे. आपण त्याला मराठीत म्हणतो चतुर्सीमा. फॉर एक्झाम्पल एखादं फार्म असेल किंवा एखादं शेत असेल किंवा एखादं घर असेल, तर घर संदर्भात सिव्हिल सूट असेल तर ते सिव्हिल सूट मध्ये प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन असतं.
प्लेंट मध्ये प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन असतं. तर डिस्क्रिप्शन झाल्यानंतर खाली असतं बघा चतुर्शीमा. मग पूर्वेस, उत्तरेस, दक्षिणेस आणि पश्चिमेस असे कुठले कुठले महत्वाचे प्लॉट आहेत, घर आहेत, रस्ता आहे, काय जे असेल ते चतुर्शीमा पण तिथं काय असलं पाहिजे, मेन्शन पर्टिक्युलरली केलं पाहिजे. तिथे ते सांगितलेलं आहे, कॅन बी आयडेंटिफाईड, सच प्रॉपर्टी कॅन बी आयडेंटिफाईड बाय बाउंड्रीज. त्या बाउंड्रीजनुसार ते आयडेंटिफाईड झाली पाहिजे प्रॉपर्टी. त्याचबरोबर नंबर ऑफ रेकॉर्ड ऑर सेटलमेंट ऑर सर्वे किंवा नंबर ऑफ रेकॉर्ड किती, सपोज सिटी सर्वे नंबर, सिटीत प्रॉपर्टी असेल तर त्याचा सिटी सर्वे नंबर असेल, सपोज शेत असेल, फार्म असेल तर त्याचा गट नंबर असतो. म्हणजे जे काय नंबर ऑफ रेकॉर्ड असतात ते पण तिथं मेन्शन केले पाहिजे. त्याचबरोबर पुढे प्लेंट शॅल बी स्पेसिफाय सच बाउंड्रीज ऑर नंबर, आणि त्या प्लेंट मध्ये तेवीस रेंज प्रॉब्लेम असेल ना, आले तर ऍडमिट करतो. चलो ठीक आहे. आपण इथं हा रूल 3 स्पेसिफिकली सांगतो की जर प्रॉपर्टी सब्जेक्ट मॅटर, सूटचा जो सब्जेक्ट मॅटर जर इम्युएबल प्रॉपर्टी असेल तर तिथं बाउंड्रीज पण असल्या पाहिजे, आणि तिथं जर नंबर ऑफ रेकॉर्ड असतील, सर्वे सिटी सर्वे नंबर असतील, गट नंबर असेल, तो पण त्या प्लेंट मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रूल नेक्स्ट आहे रूल 4 ऑफ ऑर्डर 7. रूल 4, वेन द प्लेंटिफ सूज ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर. सपोज हा प्लेंटिफ आहे आणि हा प्लेंटिफने हा सूट दाखल केलेला आहे, इन्स्टिट्यूट केलेला आहे, आणि तो कसा आहे, रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याने प्रतिनिधिक सर्वांच्या वतीने त्यांनी सूट फाईल केलेला आहे, प्रातिनिधिक स्वरूपाचा असेल तर तिथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं पाहिजे की एक तर त्याचा इंटरेस्ट पण त्या सूटमध्ये आहे असं सांगितलं गेलं पाहिजे, आणि त्याचबरोबर तो रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर मध्ये आहे ह्या सूटमध्ये, हे पण त्या प्लेंटमध्ये मेन्शन केलं असलं पाहिजे. म्हणजे सांगण्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे, सपोज तो जर एक प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी संदर्भात तो जर कर्ता पुरुष असेल, कर्ता घरातला मेन हेड असेल, फॅमिली लॉ मध्ये कर्ताची डेफिनेशन पाहिलीच असेल. सपोज तो कर्ता असेल तर त्यांनी प्लेंटमध्ये स्पष्ट सांगायचं की मी हे हिंदू अंडरवेडेड फॅमिली आहे आणि सो अँड सो मी कर्ता आहे. किंवा त्याने जर सपोज असं सांगितलं पाहिजे की मी पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या सूटमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर आहे, कॅरेक्टरिस्टिक मी पदच करतोय, किंवा मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे या सूटमध्ये असं त्यांनी सांगितलं पाहिजे. तर त्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी असेल किंवा तो कर्ता पुरुष असेल किंवा आणखीन असं कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल जे इन्स्ट्रुमेंट असं दाखवतं की तो रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आहे आणि रिप्रेझेंटेटिव्ह प्राथमिक स्वरूपात तो सूट दाखल केलेला आहे त्यांनी, असं सांगण्यात आलं पाहिजे त्या प्लॅनमध्ये. ओके, असा हा रूल सांगतो वेन प्लेंटिफ सूज ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह. तर प्लेंटिफने जर सू केला असेल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तर एक तर पॉवर ऑफ अटॉर्नी सांगितली पाहिजे, किंवा तो करता असेल तर जॉईंट फॅमिलीचा तर तो जॉईंट फॅमिली किंवा आणखी अदर इन्स्ट्रुमेंट सांगितलं पाहिजे. नेक्स्ट आहे 5th रूल, डिफेंडंट इंटरेस्ट अँड लायबिलिटी टू बी शोन. इथे डिफेंडंटचा इंटरेस्ट पण तिथं सांगितलं पाहिजे, डिफेंडंट इंटरेस्ट अँड लायबिलिटी टू बी शोन. इथं पहा हा प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने सूट दाखल केलेला आहे, आणि ह्या प्लेंटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे, त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं पाहिजे काय की प्लेंट शाल शो द डिफेंडंट. प्लेंटिफने त्या प्लेंटमध्ये असं दाखवलं पाहिजे, प्लेंटिफ शाल शो द डिफेंडंट इज ऑर क्लेम टू बी इंटरेस्टेड द सब्जेक्ट मॅटर, की त्या सब्जेक्ट मॅटर मध्ये डिफेंडंटचा पण इंटरेस्ट आहे, डिफेंडंटचा इंटरेस्ट आहे, अँड दॅट ही इज लायबल, आणि त्याच्यामुळे तो लायबल आहे, त्यामुळे तो डिफेंडंट लायबल आहे, असं स्पेसिफिकली प्लेंटिफने प्लेंटमध्ये मेन्शन केलं असलं पाहिजे. असा रूल 5th सांगतो, डिफेंडंट इंटरेस्ट अँड लायबिलिटी टू बी शोन. नेक्स्ट रूल आहे 6, ग्राउंड्स ऑफ एक्झम्पशन फ्रॉम लिमिटेशन लॉ. ग्राउंड्स ऑफ एक्झम्पशन फ्रॉम लिमिटेशन लॉ. आता इथं लिमिटेशन ऍक्ट तुम्हाला नंतर पाहणारच आहे आपण. लिमिटेशन ऍक्ट, तर कुठलाही सूट जर फाईल करायचा असेल, कुठलाही सूट सिव्हिल सूट, तर त्याला एक लिमिटेशन असतं. लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे काय झालेलं असतं, लिमिटेशन सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 3 इयर्स, 12 इयर्स, 20 इयर्स अशा कॅटेगरीज केलेल्या आहेत, असे डिवायडेशन केलेले आहेत, चार्ट केलेले आहेत की तो सूट त्याच इयरमध्ये फाईल केला पाहिजे, त्या लिमिटेशन पिरियडमध्येच फाईल केला असला पाहिजे. सपोज तो जर लिमिटेशनच्या पुढे गेला असेल तर तो बार्ड बाय लॉ होतो,
बार्ड बाय लॉ होतो आणि त्या प्लेंटिफला राईट्स राहतो, परंतु तो राईट सीक करू शकतो, तो क्लेम सीक करू शकत नाहीये, परंतु तो क्लेम सीक करू शकत नाही असं कायद्याने सांगितलेलं आहे. म्हणून कुठलाही सिव्हिल सूट असेल तर तो कसा केला पाहिजे, इन्स्टिट्यूट विदिन लिमिट. पण इथं सांगितलेलं आहे ग्राउंड फॉर एक्झम्पशन फ्रॉम लिमिटेशन लॉ. कधी कधी काय होतं की एक्झम्पशन पण दिलं जातं, वेअर द सूट इज इन्स्टिट्यूटेड आफ्टर एक्सपायरेशन. स्पेसिफिकली लिमिटेशन ऍक्टने लिमिटेशन सांगितलेलं आहे, परंतु तो लिमिटेशन काय झालेलं आहे, एक्सपायरेशन झालेलं आहे, ते संपुष्टात आलेलं आहे. तरी पण काय होतं, द पिरियड प्रिस्क्राइब्ड बाय द लॉ लिमिटेशन, द प्लेंट शॅल शो द ग्राउंड्स अपॉन विच एक्झम्पशन फ्रॉम सच लॉ इज क्लेम्ड. की प्लेंटिफने सपोज नंतर होऊन एक्सपायरेशन झाल्यानंतर होऊन सिव्हिल सूट दाखल केला असेल तर तिथं त्या प्लेंटमध्ये स्पेसिफिकली सांगायचं की सो अँड सो ग्राउंड्स आहेत आणि त्याच्यामुळे मला हा सिव्हिल सूट दाखल करण्यासाठी काय झालेला आहे, उशीर झालेला आहे. त्याच्यामुळे मला जो डिले झालेला आहे तो डिले कंडोन व्हावा आणि माझा हा सूट काय करावा, इन्स्टिट्यूट करून घ्यावा आणि माझी जे काय क्लेम आहे, माझी काय रेमेडी आहे ती मला मान्य करण्यात यावी. असं स्पेसिफिकली ग्राउंड त्या प्लेंटिफने प्लेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर 7 रूल आहे पहा, रिलीफ टू बी स्पेसिफिकली स्टेटेड. आणि जो प्लेंट आहे तो प्लेंट कसा असला पाहिजे, त्यामध्ये रिलीफ आहे, तो आपण म्हणलं प्रेयर क्लॉज असते, तर त्या रिलीफ सिक करणार आहे तो प्लेंटिफ, तो रिलीफ कसा असला पाहिजे, टू बी स्पेसिफिकली स्टेटेड असला पाहिजे. स्पेसिफिकली म्हणजे काय की सो अँड सो मागणी आहे. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक इम्युएबल प्रॉपर्टी असेल तर त्या इम्युएबल प्रॉपर्टीचा गट नंबर असेल, बाउंड्रीज असतील तर तोच मला हवाय प्लॉट किंवा तेच घर मला हवाय. किंवा सपोज तो मनीच्या संदर्भात असेल, मनीच्या संदर्भात असेल तर स्पेसिफिकली मला 1 लाख हवी आहे, 2 लाख हवी, 5 लाख हवी. किंवा मेन्स प्रॉफिट असेल तर मला 5,000 मेन्स प्रॉफिट वगैरे वगैरे. असं स्पेसिफिकली जो रिलीफ आहे तो रिलीफ क्लेम केला असला पाहिजे. रिलीफ टू बी स्पेसिफिकली स्टेटेड. हा बघा इथं तेच सांगितलेलं आहे, हा रूल 7 सांगतो, एव्हरी प्लेंट शॅल बी स्टेट स्पेसिफिकली रिलीफ द प्लेंटिफ क्लेम आयदर सिम्प्लिफाय ऑर अल्टरनेटिव्ह. एकतर तो सिम्प्लिफाय असेल किंवा अल्टरनेटिव्ह रिलीफ पण मागू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा जर सिव्हिल सूट आहे आणि त्या सिव्हिल सूट मध्ये मेन्स प्रॉफिट मागितलेलं असेल तर ते मेन्स प्रॉफिट सपोज एखादं काय मागतो, तो सपोज एखादा मनी पण मागत असेल किंवा त्याच्या अल्टरनेटिव्ह काही मागत असेल. तुम्ही जर अल्टरनेटिव्ह रिमेडी किंवा अल्टरनेटिव्ह रिलीफ पण पाहिला असेल की एखादा पर्सन आहे, तो एखादा पर्सन काय करेल, एखादी तीच गोष्ट मागेल किंवा त्याच्या अल्टरनेटिव्ह दुसरी पण मागू शकतो. असं पण रिलीफ क्लेम करण्याचा अधिकार ह्या प्लेंटिफला आहे आणि तो प्लेंटिफ तिथं स्पेसिफिकली त्या प्लेंटमध्ये मेन्शन केलं पाहिजे की मला एकतर हा रिलीफ द्यावा किंवा त्याच्या अल्टरनेटिव्ह सो अँड सो रिलीफ द्यावा, असं तिथं स्पेसिफिकली त्या प्लेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. तिथे सांगितलं बा सिम्प्लिफाय ऑर अल्टरनेटिव्ह अँड इट शॅल बी नॉट नेसेसरी टू आस्क अ जनरल ऑर अदर रिलीफ. फक्त ते कसं असलं पाहिजे, कोर्ट मे थिंक जस्ट टू सिम एक्सटेंट. कोर्टाला फक्त तिथं कसं असलं पाहिजे की जो रिलीफ अल्टरनेटिव्ह असेल तो कसा असला पाहिजे, फक्त जस्ट असला पाहिजे, जस्ट न्याय असला पाहिजे. असं तो क्लेम रिलीफ करता येतो प्लेंटिफला आणि तो त्यांनी काय करायचा, प्लेंटमध्ये काय करायचा, क्लेम करायचा किंवा तिथं सांगायचा, असा प्लेंट असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे रिलीफ फाउंडेड ऑन अ सेपरेट ग्राउंड. आणि कधी कधी रिलीफ असतो तो रिलीफ सेपरेट ग्राउंड वरती पण क्लेम करू शकतो. सेपरेट ग्राउंड इथं ते सांगितलं, रिलीफ फाउंडेड ऑन अ सेपरेट ग्राउंड where a plaintiff seeks relief in respect of several distinct claims or cause of action founded upon a separate and distinct ground, they shall be stated as far as may be separately or distinctly. एकतर त्यांनी काय करू शकतो, हा प्लेंटिफ काय करू शकतो, सर्वच ग्राउंड एकत्र करू शकतो किंवा सर्वच ग्राउंड काय करतो, स्पेसिफिकली सांगू शकतो आणि त्या प्रत्येक ग्राउंड वरती स्पेसिफिकली क्लेम मागू शकतो किंवा त्या ग्राउंड वरती एक डिस्टिंक्ट क्लेम मागू शकतो, असा रूल 8 सांगतो. त्याचबरोबर पुढे आहे रूल 9 प्रोसिजर ऑन ऍडमिटिंग प्लेंट. तिथे सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा प्लेंटिफ प्लेंट दाखल करतो त्याबरोबर त्या प्लेंट सोबत काय केलं पाहिजे, त्यांनी नंबर ऑफ कॉपीज दाखल केल्या पाहिजे की जेणेकरून त्या कॉपीज काय केल्या जातात, डिफेंडंटला सर्व जातात आणि तो डिफेंडंट काय होतो, सर्व केल्यानंतर हजर होतो आणि मग एकतर तो आयदर काय करतो, प्लेंटिफचा प्लेंट काय करतो, ऍडमिट करतो, अदरवाईज तो काय करतो, पुढे प्रोसीड करतो, त्याला रिटर्न स्टेटमेंट देतो, असा रूल सांगतो. आता रूल 10 डील्स विथ रिगार्डिंग रिटर्न ऑफ अ प्लेंट. हा रूल 10 खूप महत्वाचा आहे. रूल 10 रिटर्न ऑफ अ प्लेंट. आता हा प्लेंट आहे, हा प्लेंट इन्स्टिट्यूट केलेला आहे, परंतु कोर्ट काय करायला लागलाय, तो प्लेंट रिटर्न करतोय, वापस करतोय, रिटर्न. ओके, रिटर्न ऑफ अ प्लेंट हे बघा, सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ रूल 10A 10A ला अनुसरून ऍट एनी स्टेज, कुठल्याही स्टेजमध्ये सूट बी रिटर्न, तो सूट आहे तो सूट रिटर्न करू शकतो, रिटर्न टू बी प्रेझेंटेड टू द कोर्ट इन विच सूट शुड
हॅव बीन इन्स्टिट्यूटेड, की त्या कोर्टाला कुठल्याही स्टेजमध्ये तो सूट रिटर्न करायचे अधिकार आहेत, असा रूल 10 सांगतो. कोर्टाला तो सूट रिटर्न करायचे अधिकार आहेत कुठल्याही स्टेजला, असा हा रूल 10 सांगतो. परंतु याला सब्जेक्ट टू रूल 10A. सरळ सोपं आहे की कोर्टात सूट इन्स्टिट्यूट झालेला आहे आणि तो सूट कोर्ट काय म्हणतं की हा प्लेंट वापस करा, रिटर्न करा. मग तो रिटर्न करतो कोर्ट, आणि ते कुठल्याही स्टेजला. त्यानंतर रूल सेकंड, ह्यातलाच सब रूल सेकंड आहे बघा, की प्रोसिजर ऑन रिटर्निंग प्लेंट. आता सपोज त्या कोर्टाने रिटर्न केलं, तो प्लेंट काय केलेला आहे, त्या कोर्टाने रिटर्न केलेला आहे. तर ऑन रिटर्निंग प्लेंट, हा प्लेंट काय केलेला आहे, कोर्टाने रिटर्न केलेला आहे. ऑन रिटर्निंग प्लेंट द जज एंडॉर्स, ते जज काय करतील, त्याच्यावरती एंडॉर्स करतील, शिक्का मारतील. जज शाल एंडॉर्स देअर ऑन, त्याच्यावरती द डेट ऑफ इट्स प्रेझेंटेशन, आणि तिथं हा सूट कधी प्रेझेंटेशन केलेला आहे त्याची डेट लिहितील. अँड रिटर्न, आणि रिटर्न कधी केलेला आहे त्याची डेट लिहितील. इंडॉर्स करतील, आणि हा सूट कधी, हा प्लेंट कधी त्यांना इन्स्टिट्यूट केला होता, दाखल केला होता, प्रेझेंट केला होता त्याची डेट, आणि कधी रिटर्न त्यांनी केलेला आहे त्याची डेट. द नेम ऑफ अ पार्टीज प्रेझेंटिंग, आणि त्यामध्ये किती किती पार्टीज होत्या ते पण, प्रेझेंटिंग पार्टीज त्यात किती पार्टीज होत्या ते पण तिथं सांगतील. अँड ब्रीफ स्टेटमेंट, आणि थोडक्यात ब्रीफ स्टेटमेंट ऑफ रिझन फॉर रिटर्निंग इट, आणि थोडक्यात असं रिटर्निंग का रिटर्न करायची गरज पडली त्यांना हे थोडक्यात ब्रीफ मध्ये सांगतील. त्याचे रिझन सांगतील की कशा प्रकारे कोणत्या कारणामुळे ते कोर्ट तो प्लेंट रिटर्न करत आहेत. त्याचबरोबर पुढे 10A आपण आता म्हणलं की, तर 10A म्हणजे काय, पॉवर ऑफ कोर्ट टू फिक्स डेट ऑफ अपिअरन्स इन अ कोर्ट वेअर प्लेंट इज टू बी फाइल्ड आफ्टर इट्स रिटर्न. ही कोर्टाला अशी पॉवर आहे की एकदा हा जर प्लेंट रिटर्न केला तर नंतरहून त्या पार्टीने तो प्लेंट कधी परत इन्स्टिट्यूट करायचा किंवा कधी ती पार्टी नंतरहून अपिअर होणार आहे, ते अपिअरन्स साठी जी काय डेट आहे ती डेट परत कोर्ट फिक्स करेल. हे आता आज रिटर्न केला सपोज, तर आता तुम्ही 15 दिवसांनी तो परत काय करा, अपिअर करा किंवा तो इन्स्टिट्यूट करा, असं 15 दिवसांनी सांगेल, 20 दिवसांनी सांगेल, 1 महिन्याने सांगेल, अशी फिक्स करायची पण पॉवर ह्या 10A ने कोर्टाला दिलेल्या आहेत. त्यानंतर 10B पण सांगतो पहा, पॉवर ऑफ ॲपिलेट कोर्ट टू ट्रान्सफर सूट टू द प्रॉपर कोर्ट. आता इथं हा 10B सांगतो, पॉवर ऑफ ॲपिलेट कोर्ट टू ट्रान्सफर सूट टू द प्रॉपर कोर्ट. सपोज इथं प्लेंट आहे, हा प्लेंटिफ आहे, त्यांनी प्लेंट इन्स्टिट्यूट केलेला आहे, तो प्लेंट काय झालेला आहे, रिटर्न झालेला आहे. हा प्लेंटिफ काय करेल, त्या ऑर्डरवरती रिटर्न ऑफ प्लेंट ह्या ऑर्डरवरती तो काय करेल, हायर कोर्टात काय करेल, अपील करेल. ऑर्डर फ्रॉम अपील आपण नंतर पाहणार आहे, फक्त इथे लक्षात घ्या, ऑर्डर फ्रॉम त्या ऑर्डरवरती अपील होईल. अपील होईल, तर मग ही ऑर्डर आहे अपील केलेली, त्यावरती कोर्ट, हायर कोर्ट काय करेल, सुनावणी देईल आणि त्यामध्ये असं निर्णय देईल, असा निकाल देईल की ज्या कोर्टात हा सूट दाखल करायचा प्रॉपर अथॉरिटी होती, त्या कोर्टाकडे हा सूट काय करावा, इन्स्टिट्यूट करण्यात यावा, त्या कोर्टात हा सूट दाखल करण्यात यावा. अशा पण पॉवर्स कोर्टाला, ॲपिलेट कोर्टाला आहेत, ॲपिलेट कोर्ट असा 10B रूल सांगतो. नेक्स्ट आहे रिजेक्शन ऑफ अ प्लेंट. आता नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे रिजेक्शन ऑफ प्लेंट. आता हा हे सांगतो की रिजेक्शन, तो प्लेंट ऍक्च्युअली रिजेक्ट केलेला आहे, आता रिटर्न नाहीये, तर तो डायरेक्ट तो प्लेंट रिजेक्टच केलेला आहे. रिजेक्शन ऑफ अ प्लेंट. तर हा रूल 11 सांगतो, रूल 11 रिजेक्शन ऑफ अ प्लेंट. जसं कोर्टाला रिटर्न करायचे पॉवर आहे तसं रिजेक्शन पण करायच्या पॉवर्स आहेत. द प्लेंट शाल बी रिजेक्टेड ऑन अ फॉलोइंग केसेस. एखादा प्लेंट आहे आणि तो प्लेंट रिजेक्शन होऊ शकतो खालील मुद्द्यांवरती, खालील ग्राउंड्सवरती, खालील केसेसमध्ये. फर्स्ट आहे वेअर इट डज नॉट डिस्क्लोज एनी कॉज ऑफ ऍक्शन. एक प्लेंट दाखल केलेला आहे आणि त्या प्लेंटमध्ये कॉज ऑफ ऍक्शनच नाहीये. एक प्लेंट दाखल केलेला आहे आणि त्या प्लेंटमध्ये कॉज ऑफ ऍक्शन नाहीये, तर तो प्लेंट काय होईल, रिजेक्शन होईल. त्यानंतर पुढे वेअर द रिलीफ क्लेम्ड अंडर व्हॅल्यूड. तो प्लेंट दाखल केलेला आहे, त्यामध्ये क्लेम केलेला आहे, परंतु तो जो क्लेम आहे तो अंडर व्हॅल्यूड आहे, व्हॅल्युएशन केलेलं नाहीये, अंडर व्हॅल्यूड आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल की ते अंडर व्हॅल्यूड म्हणजे कसं, तर एखादी जर प्रॉपर्टीच्या संदर्भात क्लेम असेल तर त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या व्हॅल्युएशन केल्यानंतर त्याच्या
अनुषंगाने स्टॅम्प दिला जातो. तो तुम्हाला स्टॅम्प कोर्ट फी बॉम्बे कोर्ट फी स्टॅम्प ऍक्ट नंतर होईलच की त्याप्रमाणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या व्हॅल्युएशन नुसार ती प्रॉपर्टी व्हॅल्यूड केली जाते आणि त्याप्रमाणे स्टॅम्प दिला जातो. आणि सपोज तर जो स्टॅम्प योग्य नसेल तर तो प्लेंट काय होतो, तो प्लेंट रिजेक्ट होतो, अंडर व्हॅल्यूड असेल. Where a relief claim is undervalued, the plaintiff on bring requiring the court to correct valuation. मग काय करेल, अंडरव्हॅल्यूड असेल तर परत प्लेंटिफ काय म्हणेल कोर्टाला, तुम्ही व्हॅल्युएशन काढून द्या विदिन अ टाइम फिक्स्ड बाय द कोर्ट. आणि मग कोर्ट काय करेल, त्या टाइम मध्ये त्याला व्हॅल्युएशन काढून देईल. तरी पण त्यांनी जर सपोज तो व्हॅल्युएशन परत दिलं नाही, तसा स्टॅम्प परत जोडला नाहीये, तर काय होईल, तो प्लेंट आहे तो प्लेंट काय होईल, रिजेक्शन होईल. देन थर्ड, where the relief claimed is properly valued but the plaintiff returned upon paper insufficiently stamped. आता इथं व्हॅल्युएशन व्यवस्थित केलेलं आहे क्लेमचं, परंतु जो प्लेंट आहे हा प्लेंट संदर्भात जो स्टॅम्प आहे तो स्टॅम्प जर इनसफिशियंट असेल तर मात्र कोर्ट काय करू शकतो, तो प्लेंट रिजेक्ट करू शकतो. इथं पहा दोन गोष्टी आहेत, एक तर सूट व्हॅल्युएशन आणि जो सूट दाखल केलेला ज्या पेपरवरती तो जर स्टॅम्प इनव्हॅल्यूड असेल, स्टॅम्प जर इनसफिशियंट दिला असेल स्टॅम्प, तर मात्र कोर्ट काय करेल, तो जो प्लेंट आहे तो रिजेक्ट करेल. And the plaintiff being required by court to supply requisite stamp paper within a time fixed by the court and fails to do so. आणि इथं परत प्लेंटिफ पण काय म्हणेल की मला योग्य असा स्टॅम्प सांगा मग, आणि सपोज कोर्टाने तो सांगितला आणि तरी पण ह्या प्लेंटिफनी तो स्टॅम्प दिला नाहीये कोर्टात, तर मात्र कोर्ट काय करेल, तो प्लेंट काय करेल, रिजेक्ट करेल. नेक्स्ट आहे, वेअर द सूट अपियर्स फ्रॉम स्टेटमेंट इन अ प्लेंट टू बी बार्ड बाय एनी लॉ. आता असा प्लेंट आहे आणि तो प्लेंट बार्ड बाय लॉ अशा क्लेम वरती आहे किंवा अशा गोष्टीवरती आहे. आता तुम्ही म्हणाल बार्ड बाय लॉ मग कुठले असेल, तुम्ही फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट संदर्भात काय तुम्ही पाहिलं असेल की कॉन्ट्रॅक्ट अपोजिंग पब्लिक पॉलिसी असेल, वेजरिंग कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा आणखीन कॉन्ट्रॅक्ट इन रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज असेल, असे जे काय कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, असे जे काय लॉ आहेत जे बार्ड बाय लॉने बार्ड केलेले आहेत, त्या संदर्भात जर हा प्लेंटिफ रिलीफ सीक करतोय, प्लेंट मध्ये काय मागणी करतो आणि प्लेंट इन्स्टिट्यूट करतो, त्यावेळेस पाहताशीच कोर्ट म्हणेल की हे बार्ड बाय लॉ आहे, तुझी जी काय रिलीफ आहे, तुझी जी काय मागणी आहे ती बार्ड बाय लॉ आहे, त्याच्यामुळे तुला हा प्लेंट दाखल करता येणार नाही. त्यावेळेस काय करेल कोर्ट, तो प्लेंट काय करेल, रिजेक्ट करेल. त्याचबरोबर नेक्स्ट आहे, वेअर इट इज नॉट फाइल्ड इन डुप्लिकेट. आपण पूर्वीच्या ऑर्डरमध्ये पण पाहिलं होतं की प्लेंट जेव्हा दाखल असतो त्याबरोबर त्याच्या डुप्लिकेट कॉपीज पण सादर केल्या जातात, डुप्लिकेट कॉपीज. तसं इथं जर डुप्लिकेट कॉपीज जर सादर केल्या नाहीये, डुप्लिकेट कॉपीज प्लेंटच्या, तर हा रिजेक्शन ऑफ सूट होऊ शकतो, रिजेक्शन ऑफ प्लेंट होऊ शकतो. त्याचबरोबर वेअर अ प्लेंटिफ फेल्स टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ रूल 9. आता आपण ऑर्डर 5 रूल 9 मध्ये आपण पाहिलं होतं की कोर्ट काय करतो, समन्स इश्यू करतो, समन्स सर्व्ह करतो, सर्व्हिस ऑफ समन्स करतो, आणि त्या संदर्भात जेवढ्या काही पूर्तता आहेत त्या सर्व जर पूर्तता जर प्लेंटिफने केल्या नाहीयेत, फॉर एक्झाम्पल कॉपी द्यायची असेल किंवा जो सर्व्हिस ऑफ समन्स संदर्भात जेवढा भत्ता लागणार असतो, जेवढा खर्च लागणार असतो तो जर सपोज दिला नसेल किंवा रजिस्टर्ड ऍड्रेस दिले नसतील, त्यावेळेस मात्र काय होतं, हा रिजेक्शन ऑफ प्लेंट होतो. देन रूल 12, प्रोसिजर ऑन रिजेक्टिंग प्लेंट. आता ही प्रोसिजर कशी आहे, इतकं लवकर नो ठीक आहे. आता जसं रिटर्न ऑफ प्लेंटची प्रोसिजर होती तसं रिजेक्शन ऑफ प्लेंटची पण प्रोसिजर आहे. इथं रूल 12 त्या संदर्भात सांगतो, प्रोसिजर ऑन रिजेक्शन ऑफ प्लेंट. वेअर अ प्लेंट इज रिजेक्टेड, जसं तिथं रिटर्न होतं तसं तिथं रिजेक्शन पण झालं असेल तर इथं पण काय करतात, वेअर प्लेंट इज रिजेक्टेड द जज शाल रेकॉर्ड अन ऑर्डर. रिजेक्शनची ऑर्डर कोर्ट जज काय करेल, रेकॉर्ड करेल, टू द इफेक्ट विथ रिझन्स, आणि त्या संदर्भात रिझन्स पण सांगतील, विथ रिझन्स फॉर सच ऑर्डर. आणि इथं वरती सांगितल्याप्रमाणे एखादा ग्राउंड असेल, अंडर स्टॅम्प्ड असेल, अंडर व्हॅल्यूड असेल, सपोज तिथं कॉज ऑफ ऍक्शन नसेल, डुप्लिकेट कॉपीज दिल्या नसतील, किंवा जी काय रूल 9 मध्ये पूर्तता सांगितली होती ती केली नसेल, असे कुठले पण ग्राउंड असतील, त्या ग्राउंड जर त्या प्लेंटिफ कडून
प्लेंट इन्स्टिट्यूट केल्यानंतर झाले असतील तर जजेस काय करतील, रिजेक्शन ऑफ प्लेंटची ऑर्डर करतील आणि ती ऑर्डर त्या ऑर्डरमध्ये हे जे काही रिझन्स असतील ते रिझन्स पण मेन्शन करतील. त्यानंतर पुढे आहे रूल 13, वेअर रिजेक्शन ऑफ प्लेंट डज नॉट प्रिक्युल्ड प्रेझेंटेशन ऑफ अ फ्रेश प्लेंट. आता एकदा रिजेक्शन केलं म्हणजे त्याच मुद्द्यावरती त्या प्लेंटिफला परत रिलीफ क्लेम करता येतो का, येत नाही का, तर येतो. परत काय करेल हा प्लेंटिफ, काय करेल पाहिजे, हा रूल 13 ते सांगतो, द रिजेक्शन ऑफ अ प्लेंट ऑफ एनी ग्राउंड्स, रिजेक्शन झाला असेल त्याच्या प्लेंटचा, हेअर आफ्टर मेन्शन अँड नॉट इट्स ओन फोर्स प्रिक्युल्ड द प्लेंटिफ फ्रॉम प्रेझेंटिंग अ फ्रेश सूट. म्हणजे त्याला प्रतिबंध करता येत नाही प्लेंटिफला प्लेंट इन्स्टिट्यूट करण्यापासून. फ्रेश प्लेंट, तो फ्रेश प्लेंट दाखल करेल इन रिस्पेक्ट ऑफ सेम कॉज ऑफ ऍक्शन, आणि त्याच कॉज ऑफ ऍक्शन मध्ये तो काय करेल, प्लेंटिफ परत एकदा फ्रेश सूट काय करेल, दाखल करेल. असा रूल 13 सांगतो. त्यानंतर पुढे आहे रूल 14, रूल 14, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑन विच प्लेंटिफ सूज ऑर रिलायज. इथं सांगितलेलं आहे प्रोडक्शन मीन्स सादर करणे. प्रोडक्शन ऑफ अ डॉक्युमेंट सादर करायचे. प्रोडक्शन ऑफ अ डॉक्युमेंट ऑन विच प्लेंटिफ सूज, की ज्या डॉक्युमेंट्स वरती प्लेंटिफ काय केलेलं आहे, प्लेंटिफने सूज केलेला आहे, दावा दाखल केलेला आहे किंवा रिलायज झालेला आहे किंवा तो अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल एक अग्रीमेंट टू सेल डीड आहे आणि अग्रीमेंट टू सेल डीड नुसार काय झालेलं आहे, हा डिफेंडंट काय करतोय, अग्रीमेंट टू सेल केलंय परंतु सेल डीड करत नाहीये, म्हणून हे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा केलेला आहे. मग आता हे अग्रीमेंट टू सेल डीड हे कोणाच्या पोझिशन मध्ये आहे, सपोज जर त्या डिफेंडंटच्या पोझिशन मध्ये असेल असं प्रिझ्युम करू, तर मग इथं ह्या रूल प्रमाणे तो प्लेंटिफ काय करेल, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑन विच प्लेंटिफ सूज ऑर रिलायज, की तो प्लेंटिफ म्हणेल की मी ह्या अग्रीमेंट टू सेल ह्या डॉक्युमेंट वरती रिलायज होऊन मी हा सिव्हिल सूट दाखल केलेला आहे, परंतु हे अग्रीमेंट टू सेल हे माझ्या पोझिशन मध्ये नाहीये, हे डिफेंडंटच्या पोझिशन मध्ये आहे. तर डिफेंडंटने काय करावं, ते प्रोडक्शन करावं, कोर्टासमोर सादर करावं, असं तो काय करेल, ऍप्लिकेशन करेल. म्हणून इथे सांगितलं पहा, 14 रूल सांगतो त्या संदर्भात, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑन विच प्लेंटिफ सूज ऑर रिलायज. त्यानंतर रूल 15 आहे पहा, स्टेटमेंट इन केसेस ऑफ डॉक्युमेंट्स नॉट इन प्लेंटिफ पोझिशन ऑर पॉवर. तेच आहे की प्लेंटिफच्या पोझिशन मध्ये काय काही डॉक्युमेंट्स नाहीये, तर तो काय करेल, कोर्टाला असं ऍप्लिकेशन करेल आणि ज्याच्या पोझिशन मध्ये आहे त्यांनी ते डॉक्युमेंट्स कोर्टासमोर सादर करण्यात यावं, असं ते ऍप्लिकेशन करेल. नेक्स्ट रूल आहे सूट ऑन लॉस्ट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट संदर्भात सिव्हिल सूट आहे, परंतु ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय झालेले आहेत, लॉस्ट झालेले आहेत. मग अशा संदर्भात त्याला करताच येत नाही का दावा, तर हो करता येतो. हा रूल 16 तो सांगतो करता येतो, जणू काय ते आहेतच असं प्रिझम्पशन करून, परंतु त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे. कोर्ट मे पास अ डिग्री इट विल हॅव पास द प्लेंटिफ हॅज प्रोड्युस्ड द इन्स्ट्रुमेंट इन अ कोर्ट. परंतु इथं काय झालं पाहिजे, टू सॅटिस्फॅक्शन ऑफ अ कोर्टाला असं प्रिझम्पशन झालं पाहिजे की तिथं असे बाकीचे आणखीन काही पुरावे दाखवले पाहिजे की जेणेकरून कोर्टाला असं प्रिझम्पशन झालं पाहिजे की खरंच ह्याच्याकडून लॉस झालेला आहे आणि ते अस्तित्वात होतं, जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट होतं ते अस्तित्वात होतं. पुढे आहे प्रोडक्शन ऑफ शॉप बुक्स. प्रोडक्शन ऑफ शॉप बुक्स, काही शॉप बुक, काही एक सिव्हिल सूट आहे आणि त्या सिव्हिल सूट संदर्भात काही बुक्सची गरज आहे, तर त्यावेळेस शॉप संदर्भात आहे, शॉपच्या एंट्री संदर्भात आहे किंवा शॉपच्या संदर्भात काही फ्रॉड झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल काही एक पार्टनरशिप फर्म मध्ये एक शॉप असेल आणि त्या शॉप मध्ये काय झालेलं आहे, सिव्हिल सूट दाखल आहे त्या संदर्भात, तर मग त्यावेळेस काय होईल की 17 प्रमाणे प्रोडक्शन ऑफ शॉप बुक, जे शॉप बुक होतं ते प्रोडक्शन करण्यासाठी कोर्ट काय करेल, ऑर्डर करेल ह्या रूल प्रमाणे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे इनएडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट नॉट प्रोड्युस्ड व्हेन प्लेंट फाइल्ड. की एखादा सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट मध्ये हा प्लेंटिफ काय करतोय, प्लेंटिफ काय डॉक्युमेंट फाईल करतोय. मग जेवढे डॉक्युमेंट त्याने फाईल केलेले असतात किंवा एव्हिडन्सला मॅटर लागलेला आहे आणि एव्हिडन्सच्या वेळेस जेवढे डॉक्युमेंट प्लेंटिफने डॉक्युमेंट फाईल केलेले आहेत त्याच्यावरतीच तो काय करू शकतो, ऍडमिसिबल, त्याच्यावर तो रिलाय होऊ शकतो. आणि सपोज नंतर होऊन त्याने दुसरे डॉक्युमेंट जे फाईल केले नाहीयेत ते डॉक्युमेंट जर त्याच्यावरती तो रिलायज असेल तर ते इनएडमिसिबल होतात, तरी ग्राह्य धरले जात नाहीयेत. म्हणून जे डॉक्युमेंट कोर्टात त्यांनी सादर केलेले आहेत त्या डॉक्युमेंटवरतीच तो रिलायज होतो. कोर्टात सादर असेल तर साहजिकच आहे, तरच त्याला ते त्याच्यावरती तो रिलायज होऊ शकतो. अदरवाईज त्यांनी दुसरे डॉक्युमेंट्स आणले तर त्याच्यावरती तो रिलायज होत नाही आणि ते इनएडमिसिबल होतात. ओके, हिअर वी कम्प्लिटेड ऑर्डर 7 प्लेंट. अशा प्रकारे आपण ही ऑर्डर पाहिलेली आहे. ओके,
ठीक आहे, थांबूया आपण इथंच. 3 मिनिट राहिले, 4 मिनिट. काय क्युरीज असतील तर विचारा. हॅलो. हॅलो सर. क्युरियस काय नाहीत, फक्त थोडस हळूहळू घ्यायचं, खूप फास्ट होतं असं वाटतं. बर, कारण काय आहे, ह्या टाइम खूप कमी आहे, म्हणून पुढच्या लवकर ऑर्डर घेण्यासाठी मी फास्ट घेतलं होतं. ठीक आहे, थोडक्यात आपण एकदा रिवाइज करूया. प्लेंट आपण आज पाहिले, तर प्लेंटची जी काय ऑर्डर आहे ती ऑर्डर नंबर 7 आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स ऑफ प्लेंट हा रूल फर्स्ट पाहिला की त्यामध्ये प्लेंट कसा असला पाहिजे. तर न कोर्टाचं नाव, डिफेंडंटचं नाव, प्लेंटिफचं नाव, कॉज ऑफ ऍक्शन, ज्युरिडिक्शन ऑफ अ कोर्ट. त्याच्यानंतर मनी सूट असेल तर ते प्रॉपर एक्झॅक्ट मनी तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे प्लेंटमध्ये. त्याचबरोबर पुढे पाहिलं की सब्जेक्ट मॅटर असेल सूट प्रॉपर्टीचा इम्मुएबल प्रॉपर्टी, सूटचा इम्मुएबल प्रॉपर्टी असेल तर ती इम्मुएबल प्रॉपर्टी संदर्भात त्याचा गट नंबर, सर्वे नंबर आणि डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी, चतुर्सीमा त्याच्यात असल्या पाहिजे. त्यानंतर तो जर सूट जर रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सचा असेल, म्हणजे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा सूट असेल, तर त्यांनी सांगितलं पाहिजे, जो काही रिप्रेझेंट करतो त्या पर्सनने सांगितलं पाहिजे की माझ्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, मी कर्ता पुरुष आहे. अशा गोष्टी त्याने प्लेंटमध्ये सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर डिपेंडंटचा इंटरेस्ट पण आहे हे पण सांगितलं पाहिजे की डिपेंड सो अँड सो प्रकारे त्यात लायबल आहे, त्याचा इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे मी त्याच्या अगेन्स्ट हा क्लेम रिलीफ सीक करण्याची माझी काय राईट आहे, माझा हक्क आहे. त्यानंतर ग्राउंड ऑफ एक्झम्पशन ऑफ लिमिटेशन ऑफ लॉ. तर लिमिटेशन ऍक्ट आपण पाहणार आहे पुढे. फक्त इथं आता लक्षात घ्या की लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे त्या लिमिटमध्ये दावा दाखल करणं गरजेचं असतं. परंतु कधी काय होतं, हा प्लेंटिफ लिमिटेशन पिरियड नंतर सुद्धा दावा दाखल करू शकतो, परंतु त्यावेळेस त्याला काय केलं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन दिलं पाहिजे. कशा प्रकारे त्याला, कशा कारणांमुळे त्याला सूट दाखल करण्यासाठी उशीर झालेला आहे हे त्यांनी सॅटिस्फॅक्शन केलं पाहिजे कोर्टाचं. त्यानंतर रिलीफ फाउंडेड ऑन सेपरेट ग्राउंड. कधी कधी रिलीफ वेगवेगळ्या ग्राउंडवरती पण रिलीफ काय केला जातो, फाउंड केला जातो. एकतर डिस्टिंक्ट ग्राउंड असतील किंवा एकच ग्राउंड असेल. त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्लेंट, की एखाद्या वेळेस काय होतं, कोर्ट काय करतो, तो प्लेंट रिटर्न करतो, वापस घेऊन जा म्हणतो, म्हणजे रिटर्न त्याला वापस देतो, रिटर्न ऑफ अ प्लेंट. आणि ज्या काही त्याच्या क्युरीज आहेत त्या क्युरीज काय करा, तो सॉल्व्ह करा आणि मग परत तो सादर करा म्हणतो. आणि मग तसाच रिजेक्शन ऑफ प्लेंट पण आहे, परंतु रिजेक्शन ऑफ प्लेंटची कारण वेगळी आहेत. रिजेक्शन ऑफ प्लेंट मध्ये काय असतं, एक तर कॉज ऑफ ऍक्शन नसतं त्याच्यामध्ये, म्हणून तो रिजेक्शन केला असतो. त्याचबरोबर रिजेक्शन ऑफ प्लेंट मध्ये काय असतं की जो सूट आहे, तो सूटची जी काही मागणी आहे ती अंडर व्हॅल्यूड असते. अंडर व्हॅल्यूड त्याचं व्हॅल्युएशन वेगवेगळ्या प्रकारे केलं नसेल तर ती काय होतं, सूट रिजेक्ट होतो. त्याचबरोबर सूट जो प्लेंट आहे तो प्लेंट काय जर व्यवस्थित स्टॅम्पला केला नाही, स्टॅम्प पेपर दिला नाही, तर तो पण काय होतो, रिजेक्शन होतो. एक तर सूटचं जे रिलीफ आहे ते पण व्हॅल्युएशन करायचं आणि जो स्टॅम्प ड्युटी आहे, स्टॅम्प ड्युटी पण योग्य प्रकारे काय केली पाहिजे, तिथं कोर्टाला भरली पाहिजे, अदा केली पाहिजे. तरच ते कोर्ट काय करेल, तो सिव्हिल सूट काय करेल, हे करेल, ऍडमिट करून घेईल आणि पुढे तो फर्दर प्रोसीड करेल. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे की सपोज त्या प्लेंटमध्ये अशा काही राईट्स क्लेम केलेले की ते बार्ड बाय लॉ आहे, तर त्यावेळेस परत हा सूट काय होईल, रिजेक्शन होईल. आणि प्लेंट रिजेक्ट असेल किंवा रिटर्न असेल तर दोन्ही प्रकारे एक ऑर्डर होती आणि त्या ऑर्डरमध्ये काय असतात, रिझनिंग असतात, जजेस त्या निर्णयापर्यंत कशा मिळाले त्याचे कारण असतात. त्याचबरोबर रिजेक्शन ऑफ प्लेंट झाला असेल तर त्या पर्सनला परत एकदा काय करू शकतो, तो फ्रेश सूट दाखल करू शकतो. त्याचबरोबर प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑफ प्लेंटिफ रिलाइज, की प्लेंटिफ कुठल्या डॉक्युमेंट रिलाइज आहे आणि ते डॉक्युमेंट जर डिफेंडंटच्या पोझिशन मध्ये असेल तर तो असं कोर्टाला अप्लिकेशन करू शकतो की ज्याच्या पोझिशन मध्ये आहे त्यांनी त्या कोर्टासमोर प्रोडक्शन करण्यात यावं. त्याचबरोबर सूट लॉस्ट ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट संदर्भात असेल आणि ते लॉस्ट झालं असेल त्या संदर्भात पण कोर्ट काय करतो, फर्दर प्रोसीड करतं. परंतु कोर्ट काय झालं पाहिजे, तर सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की इथं कोर्टाला